नमस्कार. आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. 9 ऑगस्ट 2011 रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये शहीद झालेले शेतकरी बांधव तसेच भगिनीस मावळ तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या समवेत मावळ तालुक्यातील समस्त शिवसैनिक बांधव यावेळी उपस्थित होते. भाई ठाकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, निरंजन साठे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भाई ठाकर अमर रहे. त्या जीवनात निगडीत असलेल्या दैनंदिन दर्जामध्ये अन्न वस्त्र निवारा असेल, त्यामध्ये वस्त्र अन्न आणि निवारामध्ये आणि भारतामध्ये पाणी येतं. त्या पाण्याची आपल्यापासून पाणी विरमलं जाणार, आपल्याकडे पाणी जाणार, आपल्याला भविष्यामध्ये पाणी मिळणार नाही. या अकांतने या भागातील शेतकरी सगळे एकत्र झाले आणि एकत्र झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलन आली. त्या आंदोलनातून शासनापर्यंत हा विषय न पोहोचल्यामुळे पवना नगरच्या शेतकऱ्यांनी, नागरिकांनी, कष्टकऱ्यांनी शेवटी महाराष्ट्राचं ज्यांनी नेतृत्व केलं, देशाचे पंतप्रधान जे राहिले असे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या उद्धगी महामार्गावरती शेतकरी आले आणि या शेतकऱ्यांनी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अतिशय शांततेने चाललेल्या या आंदोलनाला अचानक पोलिसांनी अश्रू असेल, लाठमार असेल आणि गोळीबार असेल या माध्यमातून शेतकऱ्यांवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शहीद झालेल्या या 3 शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आलो आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना यंदा पुन्हा या विषयाने डोक्यावर काढलेले आहे. हे करत असताना नागरिक पुन्हा या भीतीने या भागामध्ये वावरत आहे. त्यामुळे नागरिकांची जी मागणी आहे, मग भारतीय नागरिकांचं ज्याच्यावरती अवलंबून आहे, जर नदीचं तोडली झाली, नदीमध्ये जर पाणी राहिलं नाही, ते गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, व्यावसायिकांना पाणी राहणार नाही आणि पाणी जर राहिलं नाही तर माणसाचं जीवन पूर्ण त्याच्यावर अवलंबून असतं. या सर्व गोष्टींचा ज्या शासनाने करून हा शासन निर्णय आहे कळला पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने या 3 शेतकऱ्यांना, शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली असेल. शिवसेना परिवाराच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करतो आणि त्यांना शतभाग्य अशा प्रार्थना करतो आणि यातूनच या श्रद्धांजलीच्या माध्यमातून शासनाला न्याय द्यावी अशा प्रकारच्या आणि आमच्या हक्काचं आणि आमच्या हक्काचं